नमस्कार. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून हेल्दी आणि चविष्ट असा नाश्त्याचा एक प्रकार. तर इथे आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. यात 1 वाटी रवा घालायचा. 1 बारीक कापलेला कांदा, 1 ते 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरेपूड 1 टीस्पून, धनेपूड 1 टीस्पून, चिली फ्लेक्स चवीप्रमाणे, मीठ हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं. यात 1 ते 2 टेबलस्पून तेल घालायचं. इथे आपण तेल याच्यामध्ये घातलं आणि परत हे असं छान मिक्स करून घ्यायचं. यात 1 वाटी ताक आपण घालणार आहोत. ताक किंवा दही पण आपण यात घालू शकतो. इथे आपण 1 वाटी ताक याच्यामध्ये घातलं आणि हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं. यात आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं. तर 1 वाटी ताक आणि 1 वाटी पाणी आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. सोपी रेसिपी आहे, झटपट रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते. तर नक्की करून बघा. तर इथे आपण हे असं छान मिक्स करून घेतलं. याची कन्सिस्टन्सी अशी आपल्याला ठेवायची आहे. इथे आपण पॅनमध्ये तेल घातलेलं आहे 1 टेबलस्पून. याच्यावरती आपल्याला हे बॅटर असं पसरवून घ्यायचं. तर असं आपण हे बॅटर याच्यामध्ये पसरवून घेतलेलं आहे. तीळ घालायची थोडीशी आपण इथे तीळ याच्यावरती घातलेली आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर. तर एका साईडनी हे छान 1 ते 2 मिनिट होऊ द्यायचं आहे. याच्यावरती झाकण पण आपण ठेवू शकतो. तर हे एका साईडने असं थोडं झालेलं आहे आणि हे आपण दुसऱ्या बाजूनी पण असं छान भाजून घेणार आहोत. तर दोन्ही साईडनी आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तर सोपी आणि झटपट रेसिपी आहे. चवीला खूप छान होते. तयार झाल्यानंतर आपण हे लोणचं, चटणी, दही याच्याबरोबर सर्व करू शकतो. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता हे इथे एका साईडनी असं छान झालेलं आहे. असंच आपल्याला दुसऱ्या बाजूनी पण भाजून घ्यायचं. असेच आपण हे सगळे बनवून घेणार आहोत. तर याच्या आधीही मी भरपूर नाश्त्याच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. बघायला विसरू नका आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तर इथे आपला हा झटपट तयार होणारा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता तयार झालेला आहे. नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात पण आपण हे बनवू शकतो. तर असं दोन्ही साईडनी आपल्याला हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तर इथे आपला हा ज्वारीच्या पिठाचा हेल्दी असा नाश्ता तयार आहे.